नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत येत्या भागात असं दाखवलं आहे की आता रमा तसंच रेवा ही आता रमाच्या विरोधात एक नवीन प्लॅन आखलेला असतो आणि तो प्लॅन म्हणजे रमाला आणि अक्षयला त्यांच्या आयुष्यातनं पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं। त्यासाठी ती कॅन्टीनमध्ये येते आणि म्हणते आता मी या कॅन्टीनला आग लावणार, म्हणजे ती शॉक सर्किट करत असते आणि ती म्हणते याच्यासोबत रमाचं कॅन्टीन तर जळेलच, त्याच्यासोबत तिचा संसारही जळेल आणि तिच्या माझही जळेल असं बोलून ती लाईट घालवते आणि शॉक सर्किट करते आणि तिथे आगही लागते। रेवाचा खूप मोठा प्लॅन असतो की अक्षयला आणि रमाला रस्त्यावर आणायचं आणि त्याप्रमाणे ते सगळं वर्कआउटही होतं आणि त्याप्रमाणे शॉक सर्किट पण होतं। तेवढ्यात रमाही तिथे येते आणि मग ते लाईट कशी काय गेली असं बोलून ती थोडी कन्फ्यूज होते आणि ती बघते तर काय तिला दोन अननोन व्यक्ती दिसतात आणि ज्यांच्या तोंडाला बांधलेलं असतं। तिला कळतं काहीतरी गडबड आहे। ती म्हणते थांबा, कोण आहात तुम्ही, इथे काय आला आहात असं ती त्यांना धरायला जाते पण ते पळायचा मार्ग शोधत असतात। तेव्हा ती म्हणते अक्षय असं बोलून ती अक्षयला आवा मारते पण झटापटीत ते दोघंही तिथनं सटकायचा प्रयत्न करतात। तिथंच रमाच्या एका हातात एक काठी सापडते। ती काय करते, हातातली काठी उचलते आणि जोरात फेकून मारते। ती रेवाच्या पायावर बसते आणि रेवा खालीच पडते। तेवढ्यात ती तिथं जवळ जाते आणि तिच्या तोंडाचा मांस काढायला बघते पण ती मांस लपवायचा प्रयत्न करते। रमा पूर्ण तिची ताकद लावून तिच्या तोंडाचा मांस काढते आणि बघते तर काय, दुसरी तिसरी कोणी नसून व्यक्ती ती म्हणजे रेवा असते। आता रेवाचा खरा चेहरा रमाच्या पुढे आलेला आहे। आता रमा काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।